खायला देते, अरे लोण्याचा गोला तुला खायला देते, आणि खायला देते पाणी घेऊन येते. तर बघा गोलंदाजासाठी सोबत तर सलग 3 विकेट घेतले तर आमचे पॅकर संघाचे उमेश खरत यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल टाकीगाव क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी. थँक्स रॉकस्टार. तर बघा आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. ये मुल्क है मराठों का, छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत की ताकतों को अपने तलवारी पर तोला था, तभी हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, बोला छत्रपति शिवाजी महाराज की. सामन्याला सुरुवात झाली आणि सेमीफायनलची ही मॅच एका बाजूला टाकीगाव दुसऱ्या बाजूला मोरावे असा सामना या ठिकाणी मात्र रंगतोय. सेमीफायनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये प्रवीण ठाकूर आणि विनय म्हात्रे सलामीची जोडी, चैतन्य पाटील टाकीगावची सध्या तरी आयडेंटिटी बनलाय आणि आज मात्र महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चैतन्य पाटीलच्या गोलंदाजीवरती हे आक्रमण करणं सोपं नाहीये, परंतु आज संपूर्ण मोरावकरांनी ठरवलंय की या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला जिंकायची आहे. 21 बाईकची स्पर्धा आमच्या नावावरती करायची आहे. एका वेगळ्याच धाडसानं मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत. दुसऱ्या बाजूला चैतन्य टॅप केल्या बॉल पॉइंटमध्ये, रनआउटचा खतरा, परंतु एक धाव सहज पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल चौकार, सेकंड बॉल वरती सिंगल रन या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक वरती आता विनय पाहायला मिळेल आपल्याला. प्रवीण ठाकूरने पहिल्या बॉल वरती चौकार लगावलाय. चैतन्याला थोडीशी धडकी भरली मनामध्ये, परंतु इथून सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. विनय म्हात्रे मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याला मात्र अवॉर्ड मिळाला होता आणि तो डेडिकेट सुद्धा आर्यन भोईरला करण्यात आला होता आणि तोच खेळाडू आता इन ऍक्शन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल चाललाय बरोबर ट्रॅम्प लाईनच्या आतमधून आणि योग्य निर्णय पंचांचा चेक करण्याची मागणी या ठिकाणी मात्र होते बॅटिंग टीम कडून. लगेचच वाईट साठी आपण रेफर केले गेले आणि पाहूया DRS टीव्ही अंपायर आमचं काय सांगतील. प्रतीक्षा आहे, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल, डॉट बॉल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावला आणि इथून पुढे आता तुम्हाला हे बॅटिंग करत असताना रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 ओव्हरमध्ये रिव्ह्यू योग्य वेळी वापरणं हे देखील फार महत्वाचं आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल बॉडीचा वेध घेत बॉल चालला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. चैतन्य पाटील आज मात्र कमालीची गोलंदाजी तो साकारून चाललाय. रायगड प्रीमियर लीगची रबर बॉलची बाईक त्याच्या नावावरती राहिली आहे आणि स्वप्नातील ती बाईक मात्र नेहमीच त्याच्यासाठी अविस्मरणीय राहील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रवीण ठाकूर यांना आणण्यात आले. एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच आज आपल्या टीमच्या सोबत जबाबदारीने खेळताना पाहायला मिळतात. काय सामना रंगला. MG ट्रॉफी 2026 आजची रात्र फार चांगली निघाली आहे आणि सर्व प्रेक्षकांसाठी आणि आयोजकांसाठी देखील ही रात्र अविस्मरणीय राहील. इथे देखील पहा 2 धावांचा प्रयत्न, वरती थ्रो झाला, चुकीचा थ्रो, परंतु बॅकअप होतं. एकच धाव मिळेल. एकाच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. 7 फॉर नो लॉस. टीम रुही स्पोर्ट्स मोरावे. त्याचा बाबरा तुझा बाबरा ठेवलेला आहे. सूरज, काकडा आरतीची वेळ झाली आणि आता कवाल्या बाहेर यायला लागल्यात आणि प्रेक्षकांची खास करून फरमाईश आहेत.
आज प्रेक्षकांनी फार मोठ्या प्रमाणावरती या स्पर्धेला पसंती दिली आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच एवढी मोठी स्पर्धा आज या ठिकाणी मात्र पूर्ण होतीये. जे बात काढा, आवाज काढा, कारण तुम्हाला त्याला मॅच करायचंय. त्याच्यासाठी देखील 500 रुपये आहेत. जो त्याला मॅच करेल. बोला तयार. सेकंड ओव्हर मध्ये अमेय पाटीलचा पहिला बॉल, आणखीन एक डॉट बॉलची या ठिकाणी मात्र समाप्ती पाहायला मिळते. अमेय पाटील यावर्षी खऱ्या अर्थाने ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळाला जो खेळाडू, आणि आज मात्र आपल्या गावासाठी पुन्हा एकदा आपला दमदार प्रदर्शन देत असताना MG ट्रॉफी मध्ये 21 बाईकची क्रीडा स्पर्धा. परंतु आज मगाशी देखील आम्ही याच गोष्टीचा उल्लेख केला होता की कोणत्या गावामध्ये ही चमचमती MG ट्रॉफी जाणार आहे हे पाहायचे आपल्याला. शॉर्ट बॉल हुक करायचा होता. ओ जास्त उंची आहे असं बॅट्समनचं म्हणणं, परंतु आता तुम्ही रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करून काही अर्थ नाहीये. हा डॉट बॉल आलाय. इच अँड एव्हरी डॉट बॉल फार इम्पॉर्टंट असेल आणि वन बाउलची वॉर्निंग सध्या तरी अमेय पाटील या ठिकाणी मात्र दिली जाते. त्यामुळे कदाचित इथून पुढचा जो बाउन्स असेल तो अमेय पाटीलसाठी घातक ठरेल यात शंका नाही. 7 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचे 4 बॉल. टार्गेट किती सेट केलं जाईल पाहायचंय. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग अमेय पाटीलची पाहायला मिळते. तेवढाच प्रतिसाद प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या माध्यमातून देखील अमेय पाटीलला मिळतोय. प्रतिष्ठेची लढाई आहे, कारण की फायनलची ऑलरेडी चिठ्ठी काढली आहे, ती म्हणजे जे हनुमान कामोठे टीमने. शहरीकरण झालं, आता वाघ थोडेसे दूर झाले तिकडून, परंतु मैदानावरती भरपूर वाघ आहेत. फुल टॉस बॉल बीट झालेत. पुन्हा एकदा विकेट किपर कडून चूक झाली. एक सिंगल रन. आणि आता मात्र फायनली ज्या गोष्टीची प्रतीक्षा या ठिकाणी मात्र होत होती तो टीमचा अनुभवी खेळाडू प्रवीण ठाकूर स्ट्रायकिंग एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटची मॅच कोण खेळेल आजच्या रात्रीतील फायनल मॅच. संत बाळूमामा रॉबिन स्मृती जे हनुमान कामोठे टीमच्या विरुद्ध आराध्य 11 टाकीगाव की रुई स्पोर्ट्स मोरावे दोन्ही टीमचे समर्थक आपापले देव पाण्यामध्ये भिजवत ठेवलेत. त्यांनाही माहित आहे की कशा पद्धतीने आपली टीम परफॉर्मन्स करते, परंतु हार जीत होत राहील. टीमला सपोर्ट करणं हे फार महत्वाचं. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. 4 रन. प्रतिम संगीत डीजे SDC. पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, आता चौकार आला. ती शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. इथे ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता बॉल आणि चॅलेंज करू शकत नाही, त्यामुळे इथे ओव्हर संपले. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्यात. एकूण 12 आणि 13 धावांचं लक्ष आहे ते टीम टाकीगाव समोर. आराध्य 11 टाकीगाव टीम सेकंड इनिंग मध्ये येईल. धावा चेस होतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. तोपर्यंत जाऊया प्रवीण गायकर सरांकडे. तर चला कांबोटे संघाचा संघाने आपण देखील या ठिकाणी येऊन थांबायचा. तत्पूर्वी आपण सन्मान करूया एनआर पॅनल. नीरज वनावत सर झालं ना, तर दीपक पाटील सरांचा इथे सन्मान आपण करूया, ज्यांनी 6 रात्र ही स्पर्धा आपल्या खांद्यावरती समालोचक माध्यमातून पेलली. दीपक पाटील सरांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपक पाटील सर आपण यावं. आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो आमचे यमबाई मंदारभाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. तर 3 सलग चौकारासाठी या ठिकाणी टाकीगाव संघाचे पुरस्कर्ते उमेश खरस साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 चौकारासाठी उमेश खरस साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. तर बघा या ठिकाणी दीपक पाटील सरांचा इथे सन्मान करूया. तर सलग 3 चौकारासाठी इथे उमेश खरस साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक आणि
पाहू शकाल यमबाई यांचे अतिशय जवळचे समालोचक मित्र अर्थातच दीपक पाटील सरांचा इथे सन्मान आपण आणि शेलकर गावचे फेवरेट समालोचक दीपक पाटील सरांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहिलात. स्कोरर झाला ना. आणि त्याचप्रमाणे आजच्या रात्रीमध्ये मात्र ज्यांचा भारदस्त आवाज ऐकायला मिळाला ते अर्थातच प्रवीणजी गायकर रॉकस्टार समालोचक वाकडी यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. शुभम भाई या पण मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. रसायन अशी मॅच चालली होती, फायनल झाली होती 9 वाजता. एक चला तर संडासला टमलेट घेऊन दादा म्हणते एवढ्या लवकर मॅच चालू झाली. अरे मॅच नाही, कालची मॅच आहे बरं. तुझा आरामशी संडास बिंडास करून घे तरी मॅच संपणार नाही. चला सलग 3 बॉलवर 3 चौकार आले तर टाकीगाव संघाचे पुरस्कर्ते उमेश घरत साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. 13 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अर्थातच आराध्य 11 टाकीगाव या संघाला आणि हे टार्गेट कशा रीतीने पार केलं जाईल पाहायचंय. धावा डिफेंड होतील का क्षमता आहे. मोरावे टीमचे दोन्ही गोलंदाज सलामीचे विनय मात्र असेल, दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर. दोघांची जबाबदारी फार मोठी असणार आहे या मॅच मध्ये आणि कोणता संघ या सेमी फायनल मधून फायनल मध्ये धडक मारेल याची प्रतीक्षा आहे सर्वांनाच. बॉलिंग मार्कवरती विनय मात्रे पहिल्या ओव्हरमध्ये तयार. 13 रनचं टार्गेट समोर चैतन्य पाटील. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पॉइंट मध्ये बॉल. रनआउटचा खतरा आहे आणि काय घडलंय पाहायचं. कदाचित बॅट्समनला हे कळून चुकलंय की मैदानामध्ये आपलं थांबणं आता धोक्याचं असेल, त्यामुळे तो इथून निघालाय. परंतु आता चेक केलं जाईल. फायनली सगळ्या गोष्टींची शहानिशा होईल आणि मगच इथून मात्र बॅट्समन आउट दिला जाईल आणि ते टीव्ही अंपायर सांगतायत इट्स आउट. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. अतिशय चांगलं स्कोरिंग. त्या दिवशी एक स्कोरर बसला होता, त्याचं त्याला माहिती नाही. त्याला असा स्कोरर जर मेडिकल स्टोर मध्ये बसवला, एकाला त्याला डोक्याची गोळी तर असला वगैरेची गोळी देऊन टाकायचं. प्रणयसाठी नव्हती, कारण प्रणय एक चांगला गुणवान गुणलेखक आहे आणि नेहमीच या विभागामध्ये त्याची वर्णी लागते. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रणयची लेखणी चालते आणि आज खूप चांगलं नाव कमावलं आणि मोराळे गावचं देखील नाव तो उज्ज्वल करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मास्टर माइंड म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे. सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन अगदी डोक्यामध्ये फिट असतं. पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीचा शेवटच्या बॉल पर्यंत काय काय घडले ते आपल्या लेखणीतून कागदावरती उतरवून ठेवतो. हीच त्याची ओळख आहे. कोण लावतंय आवाज मॅच करण्यासाठी 500 रुपयात DJSDC कडून. आवाज फक्त मॅचिंग करा तुम्ही. विनय मात्र तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सॉफ्ट आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रनआउटचा खतरा. चैतन्य पाटील सुद्धा अडीकली मात्र डेंजर एंड कडे धावताना पाहायला मिळाला. सिंगल रोखू शकत नाहीये. एक तर आलीये. एकच्या मदतीने फायनली स्कोरबोर्ड सुरू झाले. 10 बॉल मध्ये आता 12 रनची आवश्यकता आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. एका बाजूला टाकीगाव, दुसऱ्या बाजूला मोरावे. दोन्ही टीमचे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने मैदानावरती अजूनही उपस्थित आहेत आणि त्यातही विशेष करून कामोटकर आज भरपूर मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये आलेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गुड शॉट. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छेरन सकाळ झाली. फायनली जी प्रतीक्षा होती
आणि तेच घडलं. आता जवळजवळ 5:12 झालेत. लोक आता कामाला जायला निघतील, परंतु स्पर्धा सुरू आहे, कारण स्पर्धा तेवढी ताकदीची आहे. 21 बाईकची स्पर्धा. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, परंतु सर या ठिकाणी पाहू शकाल बिरू महाराज यांच्या वतीनं दशरथ पाटील सर आणि मी स्वतः प्रवीण गायकर यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आभार आहेत. महाराज आमचे कसले आभार मानता तुम्ही, खऱ्या अर्थानं तुमचे आशीर्वाद. बोला बिरू महाराज की. येणार सगळ्यांचा आवाज येणार. ओ चांगली शॉट, परंतु इथून पहा स्वीप केला बॉल. रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका होता, परंतु सिंगल नाही रोखू शकत. एक धाव आली आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी मात्र दिलं गेलं होतं. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ एक धाव मिळाली आहे. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे चालली आहे. हळूहळू धावा चेस होण्याच्या वाटचालीवरती आहेत. आराध्य 11 टाकीगावचे खेळाडू 8 रन स्कोरबोर्डवरती आहेत. फक्त 5 धावांची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. या ओव्हरमधील शेवटचा बॉल, 7 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा बॅलन्स राहतील का पाहायचे. फुल टॉस बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कामावर जायला असे पॅसेंजर असतील ना सूरज, तर कोणीही रिक्षावाला सहज थांबेल. एका धावेची गरज. स्कोर लेवल झालेला आहे 12 रन स्कोरबोर्ड वरती आणि ही कॅच भरपूर इम्पॉर्टंट होती या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. एक होप्स मिळाल्या असत्या कदाचित आर्यन भोईरला, फाईट करू शकले असते त्या चौकारासोबत. अजूनही एका धावेची गरज आहे आणि ही ती विजयाची धाव. आणि टाकी गाव चालली आहे या स्पर्धेच्या फायनल मध्ये. मनपूर्वक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. केतन भाई चला तर या ठिकाणी विनंती करूया तांबडे संघाच्या संघाला क्यावं टॉस करण्यासाठी.